काही झालं ना तरी विराजसला हिच्या ताब्यात जाऊ देणार नाहीये मी. राधा, झालं का ग? अगं हे काय एवढ्याच पोळ्या? अगं 50 माणसांचा स्वयंपाक आहे. निदान 150 तरी पोळ्या लागतील ना. आणि बाकी सगळा स्वयंपाकही त्याच अंदाजानं. काय ग, काय झालं? जमेल ना? हो. काय ते खेळ वगैरे कशाला खेळत बसलेस उगीच? वेळ वाया गेला ना बाळा तुझा. एव्हा ना तुझा सगळा स्वयंपाक झाला असता. आमचा विराजच पण ना, तो एक बालिश. पण तुला कळायला हवं होतं ना बाळा, असं कशातही वेळ वाया घालून कसं चालेल बाळा. तरी बरं मी यांना काहीच सांगितलं नाही म्हणून. आधीच त्यांचा तुझ्यावर एवढा राग. यांना जर कळलं ना की तू सगळी कामं सोडून असा वेळ वाया घालवत बसलीस म्हणून, तर यांचा तुझ्यावरचा राग कधीच जाणार नाही. सॉरी. अगं ठीक आहे, सॉरी कशाला. पुन्हा असं वागू नकोस बाळा. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. नाही म्हणजे तू चांगलीच आहेस. अगं तुझ्या जागी दुसरी एखादी मुलगी असती ना, तर आमच्या घरातली ही एवढी कामं, आमच्या घरातल्या माणसांचं वागणं बघून केव्हाच निघून गेली असते. पण तू तशी नाही आहेस. तू फार गुणी आहेस. मला तर बाई तुझं कौतुकच वाटतं. बरं बाळा, आता पटपट आवर. हा, आपल्याला जेवणाचे डबे द्यायचे आहेत की नाही? अय्या, इतक्या पोळ्या? किती घरांचं जेवण करतेस तू? आणि मुळात तू का करतेस? आपल्याकडे आचारी आहेत. अन्नदान आहे ना. अगं बाई, रडतेस का तू? नाही, ते कांदे चिरलेत ना. बरं बरं. काय म्हणत होतीस? अन्नदान कसलं? आई म्हणत होते डबे पाठवायचे आहेत, त्याच्यासाठीच बनवायला सांगितलं. विचारू का त्यांना? बोलवू का? नको नको, तू तुझं काम कर, मी विचारते. हे अन्नदान अचानक कुठून आलं? राधा, अरे बापरे, आज पण हा इथेच झोपणार का? राधा, राधा, ऐक ना, माझी प्लीज एक छोटीशी मदत कर ना. ते मगाशी काय झालं, मी याच्यामध्ये हात रुमाल धुवायला टाकत होतो ना, तर खिशातनं काढताना माझ्या खिशातले कॉइन्स आणि माझ्या लॉकरची चावी पण याच्यात पडली. आणि लॉकरमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ते डॉक्युमेंट्सचे फोटो काढून मला अर्जंट पाठवायचे आहेत, सतत फोन येतात. पण ते चावी याच्यात पडली आहे ना, तर ते तू प्लीज काढून देऊ शकतेस का?
नाही नाही, म्हणजे मी स्वतः काढले असते, पण ते ह्याच्यामध्ये नीळ आणि डिटर्जंट आहे ना. हा मग ॲलर्जी ॲलर्जी आहे मला त्या डिटर्जंटची. हात घातला लगेच चट्टे उठतात, पुरळ येतात. तर मला ते अर्जंट डॉक्युमेंट्स पाठवायचे, ते प्लीज काढून देतेस का प्लीज? राधा, अर्जंट आहे ना काम, तर दोन्ही हात टाकलं तर कसं पटकन मिळेल, प्लीज. थँक्यू थँक्यू. काय सापडलं का? सापडली? एकच कॉइन? अगं अजून 4-5 असतील, 4-5. बघ ना राधा, आणि ती चावी, ती जास्त महत्वाची आपल्याला, प्लीज. सापडला? अरे परत कॉइन्स. राधा, आपल्याला चावी हवी आहे की नाही? ते चावी, ते नाहीतर खूप, ते प्लीज 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 प्लीज. सापडली? थँक्यू. राधा, अगं एक प्रॉब्लेम झालाय छोटा. नाही काय, चावी आणि कॉइन्स आले, पण ह्या कॉइन्स बरोबर ना एक सिल्वर कॉइन होता, लकी कॉइन माझा, मस्त डिझाईन असलेला. अगं आपण नाही का एखाद्याला वाढदिवसाला किंवा लग्नात गिफ्ट देतो, भेट देतो, तसा तो कॉइन होता. तो पण शोधून देतेस का? त्याच्याशिवाय थोडंसं प्लीज प्लीज प्लीज.